चुरचुरीत फोडणी दिलेली साधी सरळ सोपी पटकन बनणारी ही डाळ मेथी गरम गरम भात भाकरी पोळी कशाही बरोबर लागते एकदम झकास। डाळ मेथीच्या घमघमाटामुळे आणि चवीमुळे 4 घास जास्त खाल यात शंका नाही। चला तर अशी खमंग डाळ मेथी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी घ्यायची अर्थात ताजी हिरवीगार मेथी। मेथी निवडून खुडून स्वच्छ धुवून घेतलीये। बारीक चिरायची आणि आपल्याला 3 वाट्या मेथी लागणारे, तर ह्या अगदी दाबून भरल्यात 3 वाट्या। आणि 3 वाट्या मेथीसाठी घ्यायची 1 वाटी तुरीची डाळ। डाळ पण 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायची। आणि 2 वाट्या पाणी डाळीत घालून डाळ प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेते। डाळ शिजते तोवर फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी घेतला अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून तिखट आणि पाव टीस्पून हळद। आणि आपल्याला पुढे जाऊन लागणारे मिरच्यांचे तुकडे आणि भरपूर सारा लसूण उभा चिरून घेतलाय। आणि मेथी कडू असते म्हणून लागणारे हा साधारण 1.5 इंच गुळाचा खडा आणि लागणारे चिंचेचा कोळ। फोडणी पुरेसच अर्धा टीस्पून तेल घेते। गरम तेलात ही गेली मोहरी, जिरं, हिंग, घातली हळद। कढई जरा जास्त तापली, गॅस बंद करते आणि घालते तिखट आणि फोडणीत घालायची मेथी। तुम्ही डाळ मेथी कशा प्रकारे बनवता आणि तुम्ही कुठल्या गावातनं हा व्हिडिओ बघताय हे जरूर सांगा। चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या। घालायचं चवीप्रमाणे मीठ। मेथी जराशी परतली की घालते अर्धी वाटी पाणी आणि झाकण ठेवून 1 वाफ द्यायची। आणि भाजी शिजतीये तोवर डाळ शिजलीये का बघूयात। वा वा, मस्त डाळ शिजलीये, मऊ झाली एकदम, पण मेण झाली नाहीये। डाळ मऊ पण झाली पाहिजे पण अखंड पण राहिली पाहिजे। सो भाजीमध्ये गेली ही शिजलेली डाळ। आणि हा गुळाचा खडा। डाळ मेथी जेवढी सरसरीत हवी आहे त्या प्रमाणात पाणी घाला। मी अंदाजे 2 बोल पाणी घातलंय। गुळाची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी हा गेला 1 चमचा चिंचेचा कोळ। झाकण ठेवायचं, एक मस्त उकळी आणायची, झाकण ठेवून छान दरदरून वाफ द्यायची। आणि बघा 2 मिनिटांमध्ये डाळ मेथी तयार झालेली आहे। गॅस करायचा बंद। पण थांबा, अजून आपल्याला याला सजवायचंय आणि चुरचुरीत फोडणी द्यायची। पण भाजी आधी सर्विंग बोल मध्ये काढून घेते। ही बघा झालीये की नाही, एकदम सुरेख दाट, एकदम मस्त। आणि आता फोडणी बनवूयात। फोडणीसाठी जरा जास्त तेल घ्यायचंय, तर हे घेतलंय 3 टेबलस्पून तेल। गरम तेलात गेले मिरच्यांचे तुकडे आणि हा खूप सारा लसूण मस्त चुरचुरीत सोनेरी होईपर्यंत तळायचा आणि ही गरमागरम फोडणी घालायची डाळ मेथीवर। हा काय सुगंध येतोय। वरून घालते हे भाजलेले दाणे। तुरीच्या डाळी बरोबर पण दाणे तुम्ही शिजवू शकता, पण मला थोडे कुरकुरीत दाणे आवडतात म्हणून मी हे वरून घालते। आणि गरमागरम भाताबरोबर डाळ मेथी लागते एकदम झकास। गरम गरम भात, त्यावरती गरम गरम डाळ मेथी, त्याच्यावरती साजूक तूप आणि आहा खूप सुंदर। गरम गरम भाताचा आणि डाळ मेथीचा सुवास इतका सुंदर पसरला की मला तर मोह आवरत नाहीये। एक तरी घास खाऊन सांगते कशी लागतेय ते। एकदम मस्त, खूप सुरेख लागतेय। करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या। धन्यवाद।